तर तुला ओळख झालेलीच आहे, ती डॉक्टर मधू. हां, ती डॉक्टर उत्कर्षा. तुला आवडतं काय वैद्या म्हणलेलं का डॉक्टर? वैद्य असा हा शब्द आहे का? नाही, वैद्य. वैद्या का वैद्य? वैद्य एवढंच आहे का? त्या जनरल नाही का? छान. संस्कृतला भारी आहे का? वैद्या म्हणतात का? वैद्या. ओके. नाही, वैद्य धन्वंतरी. हा तेच की, कालचं म्हणतोस का? ओके. सो ती BAMS आहे. ओके. ते MBBS आहे. वाटत मी असलो तरी त्या होत्या. नाही. आणि हा अभिमन्यू हा मला 3 वर्ष सिनियर आहे. माय गॉड. सो खूप छान आहे अभिमन्यू. ठीक आहे, आमच्या वर्गात होता ग अभिमन्यू आणि शेजारच्याच बेंचवरती होता. हो का? कोपरा. सो हा आमच्या वर्गातच होता सध्या, हा अभिमन्यू. हे दोघं माहिती असतील. ओके. मी काय तसं इम्पॉर्टंट नाही ओळख करून द्यायला, पण माहिती असेलच. दॅट्स गुड. सो छोटासाच आपला हा कार्यक्रम आपण सुरू करूया काइंड ऑफ. ओके. आर यू फील कम्फर्टेबल? शॅल वी स्टार्ट? नाही, सुरू आहे. छान दिसताय सगळे. तर हे माईक आपण काय करू, एकीकडे असं पुढे घेऊ, मी विचारेन त्याच्या संदर्भात. हा नाही, कुठल्या बाजून? तू पहिल्यांदा सुरू करणार का? नाही, चालेल ना. ठीक आहे, कारण मुखपृष्ठ तुझंच आहे त्यामुळेच. तर म्हणजे ऍक्च्युली काहीच तयारी केलेली नाही, मग कसं काय बोलणार? तयारी कोणीच नाही केलेली. नाही, मी प्रश्न विचारतो. ऐक मी विचारतो आता. काय बी ब्लँक. आय विल बी देअर. आय आस्क द क्वेश्चन्स. यू विल जस्ट हॅव टू. सो काय असा आडगापणा करू नका. सो ठीक आहे, तर सुरुवात असंच आपण करूयात की द स्कूल ऑफ क्लॅरिटी प्रेझेन्स. आणि प्रेझेन्स म्हणण्यापेक्षा आपलं ह्या कृष्णत्व उत्कर्ष प्रेम आणि करुणा या दिवाळी अंकाचं आज आपण छोटंसंच प्रकाशन करतोय. खरं तर छोटंसंच इन द सेन्स की नेहमीच प्रत्येक वेळी छोटंसंच असतं. आमचा दिवाळीचा अंक खरं छोटा असतो. पण ह्या वर्षीचा जरा विशेष आहे असं मला पर्सनली वाटतं, कारण एकूणच सगळी मांडणी आणि सगळ्या गोष्टी खूप छान झालेल्या आहेत असं माझं पर्सनली मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिर्भरता आहे ह्याच्यामध्ये आत्ता म्हणायला गेलं तर. कारण द स्कूल ऑफ क्लॅरिटी जे माझंच काइंड ऑफ प्रोडक्ट आहे, को फाउंडर काइंड ऑफ. अभिमन्यू फाउंडर, मी को फाउंडर, शंभू ॲडवायझर, असं काहीतरी सुरू आहे आमचं. तर तेच आम्हीच पब्लिश करतोय हा अंक ह्या वर्षीचा, कृष्णत्व उत्कर्ष प्रेम आणि करुणा. हा असा अंक जो मॉडर्न पब्लिक स्कूल म्हणजे सुयोग शिंदे सरांचं, त्यांनी पण ॲड शेवटच्या पानावरती दिसत असेल तर त्यांचंही सहकार्य आहे. त्यांचे तर विशेष आभार सुरुवातीलाच मानतो. तर असं हे आपण पब्लिकेशन सुरू करतोय काइंड ऑफ छोटासाच कार्यक्रम. सो सुरू करूयात. ओके. तर पहिल्यांदाच तुम्हाला जे दिसतंय म्हणजे तुम्हाला ठीक आहे डायरेक्टली डिस्कशनच करूयात. हां, माझ्याकडेच बघू शकता. ओके. तर जे दिसतंय ना तुम्हाला हे कृष्णत्व आणि त्याच्यावरचं ते मागचं छान चित्र त्या आकांक्षानं काढलंय. म्हणजे मी एक्सपेक्टही केलं नव्हतं एवढं ते छान आहे. काय एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण मी असं विचार केला होता की ही फिलॉसॉफी खरं तर जी त्यातनं मला सांगायची आहे तर ती पोहोचली आहे का तिच्यापर्यंत, ही शंका होती. पण खूप भारी पोचली आहे. म्हणजे मला असं बहुतेक माझ्या लेखाची किंवा आतल्या बाकीच्याची काही गरज नव्हती. एवढंच छापलं असतं तरी चाललं असतं. ओके, वी गॉट द मेसेज बाय द वे, असं काहीतरी लोकांना वाटलं असतं. पण खूप भारी आहे. मी तिलाच खरं तर विचारेन की हे काय काय केलंयस, म्हणजे काय काढलंयस. यातली जी प्रतीक आहेत म्हणजे कृष्णत्व, त्यानंतर ते म्युझिकल दिसतंय बघा, त्यानंतर एक योगा करणारा मनुष्य दिसतोय, चक्र काढली आहेत, मध्ये कृष्ण काढलाय बासरीत, त्यानंतर 2 मोर काढलेत, खाली भगवद्गीता, त्याच्यावरचं ते छान क्रिएशन केले तिनं की ते असं ब्राईट वाटतंय मध्ये त्याच्यावरती.
तो डायमंड काहीतरी ठेवल्यासारखं आहे. बाकी संपादक प्रणय ते काही महत्वाचं नाही. दिवाळी अंक 2025. सो काय आकांक्षा आहेत, काय 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 हाऊ वुड यू लाईक टू एक्सप्लेन दॅट? हा म्हणजे हे खूप जास्त प्रोसेस खूप मोठी होती हे विचार करण्याची, पण मी शॉर्टमध्ये सांगते. पहिल्यांदा नाही, आपल्याला काही हरकत नाही. यू कॅन टेल आणि बी इन्फॉर्मल. ओके, वी आर डुईंग समथिंग व्हेरी इन्फॉर्मल. दिस इज नॉट फॉर्मल फॉर अस. आमचं घरातलं डिस्कशन आहे. कालच आमचं मधु आणि माझा पॉडकास्ट सुरू होता, तर शेवटी आम्ही तेच बोललो की माझे सगळे कॉल पॉडकास्टच असतात जवळजवळ. सो काय आता फक्त रेकॉर्डिंग होते, तसंच आमचं हे डिस्कशन नॉर्मल असतं. सो वी आर जस्ट रेकॉर्डिंग इट. प्लीज गो ऑन. हा, मग जेव्हा ते कृष्णत्व हे नेम मला म्हणजे मॅगझिनचं कळालं ना, तेव्हा मग मी विचार करत होते की काय कृष्णत्वावरती काय काढू शकतो. मग असं वाटलं की काहीच दिवसापूर्वी मी कृष्णावरती एक कविता केली होती, जेव्हा ते कृष्ण हे होतं जन्माष्टमी त्यावेळी. मग ते खूप त्याच्यावरती रीड वगैरे केलं. मग त्यानंतर मला असं वाटलं की असं काहीतरी असावं की कृष्णत्व म्हणजे स्वतःमध्ये म्हणजे एक परिपूर्ण आहे ती गोष्ट. कृष्णत्व म्हणजे त्या कृष्णानं सगळ्या गोष्टींमध्ये विजय मिळाला होता. मग ते आयुष्याच्या बाबतीत विजय म्हणजे युद्ध असेल किंवा सगळ्या युद्धांवरती सगळ्या गोष्टींवरती. मग त्यामुळं मी एक व्यक्ती काढला जो एक मेडिटेशन करतोय, म्हणजे योगी आहे थोडक्यात. आणि त्याच्या आतमध्ये जनरली 7 चक्रज आपण म्हणजे बघतो, पण मी 9 काढलेत कारण मला ते 2 पृथ्वी चक्र आणि पृथ्वी तारा चक्र आणि अजून एक ते चक्र आहे ते ऑराबद्दल सांगतं म्हणून मी ते 9 चक्र काढलेत. ते चक्र माहिती आहेत तुला आता, म्हणजे सांगू शकतेस का त्याच्याविषयी थोडं? हा, ऍक्च्युली जेवढं माहिती आहे तेवढं तू सांगू शकते. नेम्स माहिती आहेत पण ते खूप जास्त ऍटलीस्ट नावं तरी घेऊन सांगू शकतेस की तुला त्यातून. अनाहत चक्र. ओके, पहिल्यांदा खाली ते स्वादुपिंड चक्र सुरू होतं ना. हा सॉरी, मूलाधार चक्र. मूलाधार आहे हे मूलाधार चक्र. तुला माहिती आहे पाठ माहिती. ओके बरं ठीक आहे. ते 9 चक्राज आहेत. मी ते 9 चक्राज काढलेत. ते काय आयुष्याचं संतुलन आणि शांतता याचं प्रतीक दाखवण्यासाठी हे 9 चक्रास काढलेत. आणि म्हणजे ऍक्च्युली आपण लाईफमध्ये बॅलन्स मिळावा यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, म्हणून मग ते संतुलन आणि शांतता त्यासाठी ही 9 चक्र काढलेत. आणि त्याच्या पुढं ते कृष्णाचं जे रूप दाखवलंय ते जरा एस्थेटिकली दाखवलंय. म्हणजे ते त्यातून मला असं सांगायचं की व्यक्तीच्या स्वतःमध्येच तो कृष्णत्वाचा मार्ग असतो. दॅट आय लाईक द मोस्ट. खूप आवडलं ते. मग ते त्यापर्यंत पोहोचण्यासाठीच आपण कंटिन्युअस प्रयत्न करत असतो की ऍक्च्युली कृष्णत्व एक डेस्टिनी आहे आणि आपण प्रयत्न करतो की मला तिथपर्यंत पोहोचायचंय. म्हणजे ते काय आपण म्हणजे जसं असतं की सक्सेस आहे आणि त्यामध्ये प्रयत्न करत राहतो, पण ते मिळाल्यानंतर पण वाटतं की नाही अजून पुढे काय मृगजळासारखं. मग तिथून त्याच्या पुढे एक भगवद्गीता काढली आहे आणि ती भगवद्गीता म्हणजे आयुष्याचं एक गूढ आहे किंवा आयुष्यामध्ये कसा विजय मिळवायचा याचं गाईड करणारं एक पुस्तक आहे. द अल्टिमेट फिलॉसॉफी टू लिव्ह द लाईफ. आपल्या आयुष्याचं गाईड आहे. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींवरती विजय मिळवतो आणि तेव्हा जेव्हा जगाकडे बघतो तेव्हा आपल्याला फ्रीडम दिसतं आणि त्या फ्रीडमचं प्रतीक असणारे हे 2 मयूर काढलेत. ग्रेट, खूप छान. म्हणजे मला सगळ्यात पहिल्यांदा सगळे लेख यायच्या आधी मुखपृष्ठ पाठवलेलं, तर आम्हाला काही चुकीचं वाटतं का थोडं सांग, माझं तेच काम असतं. अरे हे जरा नॉर्मचं पण पाळूया. हे करणं ते जे 2 मोर आहेत ना, हे मोर सिमेट्रिकल नाही आहेत ऍक्च्युली. एक खाली थोडासा एक वर आहे. तर मग मी विचार करत होते की सिमेट्री पाहिजे का, तर ऍक्च्युली नसायलाच पाहिजे. दॅट्स ग्रेट. हे पण खूप छान पद्धतीनं त्या चित्रातून समजते की लाईफ इज नॉट ऑल अबाउट सिमेट्रिकल. आणि जसं ठरवलंय तसं नाही. ऍक्च्युली ते दोन्ही छान आहेत मोर, पण आपल्याला वाटतं नॉर्मली की सिमेट्रिकल हवे होते का, पण नाही. तुला सांगू का, डॉक्टर म्हणून न्यूरोलॉजिकली आपला ब्रेन युजली लोकांच्या चेहऱ्यांमध्ये वगैरे सिमेट्री शोधत असतो, पण टेन टू फाइंड द सिमेट्रिकल ओनली, अट्रॅक्ट असिमेट्रिकलकडेच होतो. उदाहरणार्थ समजा तू एकाचा हापच चेहरा घेतलास आणि परत तोच जेडलास ना हाप चेहरा, खूप वियर्ड आणि घाण दिसतं. म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आता करतात बघते ते, मी रिसेंट न्यूरोलॉजिस्ट नाही डर्मॅटच्या संदर्भात. सो मी म्हटलं ओ माय गॉड, सो आपला चेहरा आणि एकूण शरीरच असिमेट्रिकल आहे. म्हणजे ते असिमेट्रीचं खूप मोठं प्रतीक आहे की आपण जर चेहरा येऊन अर्धा घेतला हा करेक्ट,
आणि करेक्ट अर्धाच जर केला ना, तोच चेहरा जो जोडलाय तो इकडे जॉईन केला अर्धा, समजतंय ना, अर्धाचा तर खूप घाण एप सारखं दिसतं, वियर्ड सारखं. हसल्यावर पण सिमेट्री पूर्ण चेंज होते. जे शंभूनं सांगितलेलं आहे तेच शंभूचा मोबाईल वाचला का? सगळ्यांना सुरुवातीला म्हटलं सगळ्यांनी मोबाईल सायलेंट करा. ओके फाईन. आणि लिहिलंय पण छान, फॉन्ट म्हणजे जो म्हणजे ते जे तुझं अक्षर आहे. अजून एक यात आहे खूप जास्त, हे तिनं नाही सांगितलं अजून काय. त्यानेच विचारला होता मला प्रश्न की हे छान आहे, हे नॉन जरा फॉलो करूया. त्यानंतर मला ते प्रश्न विचारला होता की त्याने हे जे म्युझिकल हे काढलेत, सिम्बॉल्स काढलेत, ते कशासाठी, म्हणजे त्याचं काय आहे का, म्हणजे त्याला खरं तर ते खाली उत्कर्ष प्रेम आणि करुणा हे बसवायचं होतं. त्याचं खरं तर ते कसं होतं, उत्कर्ष प्रेम आणि करुणेचा असं आमचं ठरलं होतं. तर त्याला सब टायटल द्यायचं, पण अनफॉर्च्युनेटली हिनं उत्कर्ष प्रेम आणि करुणा असं एवढंच लिहिलं आणि ते टिंब दिले. म्हणलं काय करायचंय, हा म्हणलं अरे ते एकच आहे, जेंडर चेंज आहे फक्त बस. आणि महत्वाचं म्हणजे ही व्यक्ती आहे ती कृष्ण, म्हणजे आपण म्हणतो की जेंडर वाईज की म्हणजे आपण जगामध्ये ना कृष्ण म्हणजे एका व्यक्तीला हे करत असतो, पण हे ह्यामध्ये जेंडर हे केलं नाहीये. ती गर्ल्स म्हणजे सगळ्यांमध्ये ही कृष्णत्व असू शकतं, हे पण आहे यामध्ये, ते आठवलं. हा, आणि मग त्याने विचारलं होतं की हे काय आहे हे सिम्बॉल, मग ते आपण इरेज करू शकतो का. मी म्हटलं नाही, इरेज तर नाही करू शकत म्हटलं, पण म्हटलं मग मिनिंग काय आहे, म्हटलं म्हणजे आपलं लाईफ आपण हार्मोनी सोबत जगू शकतो. म्हणजे हे सगळं मिळाल्यानंतर ह्या पूर्ण सगळ्या गोष्टींचं प्रतीक म्हणजे आपलं लाईफ आहे, असं एवढं सांगायचं. अजून एक आहे त्यात जे तुम्हाला मी दिसलं नसेल, तुला दिसलंय का, तू काढलेस तरी तुला मी जाणवलंय का ह्यात. अजून एक खूप मोठं आहे, जर की सनातन ह्या शब्दाचा अर्थ लपलाय नाही का, सापडलं मी बघा. काही शोधलंय मी. यस, सनातन म्हणजे ते मागचं सूर्य म्हणतोयस का तू. नाही, इन्फिनिटी हे दिसतंय बघा, क्रूचा जो आहे ना हा इन्फिनिटी दिसतंय. गप्पा दिसतंय ते आता हो म्हणा. नाही ऍक्च्युली मला वाटतंय ते खूप जास्त हे इन्फिनिटी कृष्णत्वाचा जो आहे ना हा सगळा कॅलिग्राफी मध्ये म्हणतोय तो. इन्फिनिटी बघितली जी मला दिसली जे की करेक्ट आहे. अगं असं म्हणायचं नाही, आज हो म्हणतो. हो आहे, नाही खरंच ऍक्च्युली दिसतीये मला ती. आमचा बहुतेक ते जाणं पण म्हटलं की इट सीम्स इन्फिनिटी, आणि ते खरंच छान दिसते. सो खूप छान झालंय. थँक्यू. ओके, ओव्हर टू कोणाला, तुझ्याकडे. ओके, तर दिव्यानं ह्याच्यामध्ये बकुळा सुधामूर्तींच्या या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहिलाय, समीक्षा आपण म्हणू शकतो. तर ॲक्च्युली त्या पुस्तकाबद्दल थोडंसं सांग, आणि वाय डिड यू चूज दॅट बुक स्पेसिफिकली, आणि आर यू कम्फर्टेबल पहिल्यांदा. विल सी. ओके, सो फर्स्ट मी ते बुक का चूज केलं, तर तू जेव्हा बोलत होतास की कृष्णत्व ही थीम आहे, तर आय डिडंट नो की उत्कर्ष प्रेम आणि करुणाचं हे थीम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं सब टायटल आहे, आय डिडंट नो दॅट. सो मी हे पुस्तक चूज केलं, म्हणजे हे कोइन्सिडन्स म्हणू शकतो, कारण हे पुस्तक पण प्रेम आणि करुणा आणि त्याग या संदर्भात आहे. हे सुधामूर्ती यांनी लिहिलेलं आहे. ते ॲक्च्युली इंग्लिशमध्ये लिहिलं आहे त्यांनी, बट ते ट्रान्सलेट केलं आहे मराठीमध्ये. लीना सोहोनी, इफ आय नॉट रॉंग, त्यांनी ट्रान्सलेट केलं आहे. तर ते पुस्तक बेसिकली काय आहे की श्रीकांत आणि श्रीमती यांच्या प्रेमाची साखी, जसं ते त्यांनी टायटलमध्येच मेन्शन केलं आहे. तर त्यामध्ये काय होतं की बेसिक थीम काय आहे की प्रेम करता करता ती जी श्रीमती असते ती स्वतःला विसरून जाते. तिला असं वाटतं की म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना सेकंड चान्स देणं किंवा लेस प्रायोरिटी देणं. आपल्या नवऱ्याच्या स्वप्नाला फर्स्ट प्रायोरिटी, त्याची ध्येय, त्याचा गोल्स वगैरे, त्यासाठी ती स्वतःची स्वप्न आणि जे एम असतं ते सगळं विसरून त्याच्यावर प्रेम करायला लागते. पण ॲट द एंड तिला हे समजतं की ती स्वतःलाच हरवून बसली आहे या प्रोसेसमध्ये, आणि तिला तसं इनपुट हवं होतं की बाबा जर मी देते आहे 100% या रिलेशनशिपमध्ये, तर नवऱ्याकडून पण तेवढं भेटलं पाहिजे. तर तिला ते नाही भेटत. तो एवढा बिझी होता त्याच्या लाईफमध्ये, ऑब्व्हियसली तो कॉर्पोरेटमध्ये असतो, सो खूप बिझी होतो त्याच्या लाईफमध्ये. यु नो तर तो खूप बिझी होतो. म्हणजे तो वाईट नसतो, राईट. लाईक आता आपले पण घरामध्ये खूप असे एक्झाम्पल असतात की आपले पप्पा वगैरे, तर ते कधी कधी विसरून जातात की आपल्या बायकोला वेळ देणं, मुलं, संसार आणि बाकी सगळं व्यवहारिक ह्याच्यामध्ये. गेले की परत फोनच नाही, मम्मी इकडून फोन करते, आला कुठं आहे, राईट.
कशाला फोन करतेस, हाय ना मी. तर त्यांना आपण वाईट नाही म्हणू शकत, म्हणजे ते मुद्दाम नाही करत ते, पण त्याच्याकडून ते होत जातं वगैरे. मग श्रीमती खूप सहन करते, पण ॲट द एंड ती स्वतःला चूज करते, तिच्या स्वप्नांना चूज करते, तिच्या जे एम्स असतात, गोल्स असतात त्याला चूज करते. सो मला ते खूप चांगलं वाटलं की हे सगळे ॲक्च्युली आपल्या घरातल्या ज्या मम्मी लोक वगैरे त्यांनी सगळ्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे ॲक्च्युली, बिकॉज की त्यांना पण समजेल की त्यांनी त्यांच्या स्वप्नाचा खूप त्याग केला आहे आपल्या नवऱ्याला पुढे नेण्यासाठी, विच इज नॉट रॉंग, बट तुम्ही स्वतःला पण खूप हरवून बसा त्या प्रोसेसमध्ये, जे की ह्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या रीतीने मांडलं आहे. अँड आय फील दॅट्स वाय आय चूज दिस बुक. गुड. नाही, खरं गरजेचं आहे. खरं तर आपल्या ज्या आत गेलेत त्यांनी पण, आत इन द सेन्स की आता ती बाउंड्री आहे लग्न, ज्यात गेलेत त्या लोकांसाठी पण आहे, अलीकडच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण ते प्रिकॉशियस असेल. यू डोंट डू दॅट, अदरवाईज श्रीमती विल चूज हर ओन लाईफ, आय वुड से. पण छान आहे. आणि तर एक फेमिनिस्ट अँगल आहे त्या एकूण गोष्टीला, आणि तिनं लिहिलंय पण एक पॉईंट वाईज. आय लाईक दॅट. एक नवीन पद्धत आपण म्हणू शकतो. तिनं ते लिहिताना पण उघडार येते. हां, तो पहिला लेख असला, लेख म्हणून पहिला आला असेल तो, तर तिनं असं तो एक पॉईंट वाईज लिहिले, ते खूप छान आहे ॲक्च्युली. अबकडई ई नाही, अबकड आहे फक्त. हां, आणि त्यानंतर 1 2 3 4. हां, आगायला सापडलं नाही अजून, पण ठीक आहे. 5 नंबर विचारते. ओके. तर फेमिनिस्ट अँगल आहे, खूप छान आहे, गरजेचं आहे लोकांना सांगणं. ते प्रेम वगैरे स्वतःला हरवून जाणं नसतं, हे सांगणं महत्त्वाचं आहे लोकांना. नाहीतर लोक ॲक्च्युली स्वतःला विसरतात. अंधा प्यार. हां, अंधा प्यार. त्या माझ्या ह्याच्यात आहे, माझ्याच लेखात आहे, व्हाईल सेईंग आय लव्ह यू वन मस्ट फर्स्ट नो आय. म्हणजे आई जपूनच करायचं असतं. खरं तर मला असं वाटतं की आपण जर स्वतःवरती प्रेम करत असतो तरच दुसऱ्यावरती करू शकतो, आणि त्यावेळेस ते आउटसोर्सिंग होतं. उदाहरणार्थ लाईक इफ यू डोंट माइंड आय वुड लाईक टू ॲड समथिंग. ते एक मी कुठेतरी वाचलं होतं, हा माझा कोट नाही आहे किंवा हे माझा थॉट्स नाही आहेत, पण मी हे रीड केलं होतं की तुम्ही एखाद्याला तुम्हाला एखादी गोष्ट द्यायची आहे, राईट, तुम्ही केव्हा देऊ शकता, जेव्हा तुमच्याकडे ती आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर कोणाला 10 रुपये द्यायचे आहेत, तुमच्याकडे ॲटलिस्ट 20 रुपये पाहिजेत त्यासाठी, किंवा जस्ट 10 रुपये तरी पाहिजे, 10 रुपये तरी पाहिजेत ना ॲटलिस्ट, मग कसं देऊ शकतो दुसऱ्याला. जर तुमच्याकडे स्वतःकडेच प्रेम करण्याची क्षमता नसेल स्वतःवर किंवा तुमच्या आसपासच्या लोकांवर, म्हणजे फॅमिली वगैरे, तर तुम्ही दुसऱ्यांना नाही देऊ शकत जर तुमच्याकडे स्वतःच्याच आतमध्ये ती नसेल तर. सो दॅट आय लाईक थॉट आय लाईक. जो व्यावहारिक जगात असतो तोच असतो की आपण जर आपल्यालाच आवडत नसू तर लोकांना काय आवडणार आहे, आपणच आपल्यालाच ऍक्सेप्ट करत नसू तर लोक कशी ऍक्सेप्ट करणार, किंवा काइंड ऑफ आपण आपल्याकडे कशा दृष्टीनं बघतोय ते पण महत्वाचं आहे, ते पोर्ट्रे करताना लोकांना सांगताना. राईट, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. गुड थॉट. ओके, सो नंतर एक राऊंड आहे, नंतर शेवटचा. शंभू ऐक ना, एक आहे. अरे थांब की, बोल की. अरे तुला विचारायचं आहे, खरंच विचारायचं आहे. तर आहे, दे रे त्याला. हे काय आहे, समत करू शंभू. हां, त्याच्याबद्दल असं नाही करायचं शंभू, हे चुकीचं आहे. तर हे शंभूनं असू दे, करा. काय करायचं, तुझा फोन ठीक आहे, हे पण ठेव, असू दे. त्या दिवशी त्या रणवीर शो बघत होतो, मोदीच माणूस उठून गेला, ते पण त्याने ठेवलंय त्यात. म्हणलं छान. हां, you're absolutely right. That's why I'm so raw over here. Otherwise, professionally, I'm very stringent. Yeah, I don't give any sort of excuses in that. While making this content, I need to be very raw, right? You people must seem like that. Otherwise, I'm very disciplined guy. By the way, हां, तर कृष्ण तो कसं नाव सुचलं शंभू, आणि ते अरे मग अशी सांगायचंच राहिलं. उत्कर्ष, प्रेम आणि करुणा, तर आकांक्षानं थोडासा गोळ केला होता. उत्कर्ष, प्रेम आणि करुणेचा, तर तिनं चा ठेवला होता, आणि ते तिला विचारलं की ते करता येऊ शकतं का, तर ती म्हटली नाही. मग तिथं मग लगेच मी शक्कल लढवली, म्हटलं उत्कर्ष, प्रेम आणि करुणा, तर ते तिथं ही पण नव्हतं. मग तिला म्हटलं स्वल्पविराम दे, म्हणजे 3 शब्द झाले ते, नाही तर आधी कसं होतं उत्कर्ष, प्रेम आणि करुणा. उत्कर्ष, प्रेम आणि करुणा असं छान लिहिलं. खरं तर हे केल्यामुळं थँक्स टू हर त्याच्यापेक्षा हे छान वाटतंय, उत्कर्ष, प्रेम, करुणेचं हे छान वाटतंय. सो थँक्यू. हां, कृष्णत्व नाव शब्द संपादक आम्ही डिस्कस करत होतो. हां, सुरुवातीला प्रेम सुरू होतं आमचं, त्यानंतर त्याला सांगितलं मग ते छान वाटतंय, पण सबटायटल द्यायचं काहीतरी. तर सबटायटलला आमचं होतं त्यात की करुणा पण आला पाहिजे शब्द, कारण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर करुणा कुठंतरी आलं पाहिजे, म्हणून विचार करत होतो सबटायटलला.
मग काहीतरी सांगत होतं तर माझ्यात बोलण्यात कृष्णत्व आलं. म्हटलं थांब, हे भारी वाटतंय. मग कृष्णत्व तिथून लगेच उचललं गेलं आणि त्याला खाली सब टायटल आहे ना, ते पण उत्कर्ष ह्याला शब्दच टाकायचा होता त्याच्यामध्ये. प्रेम आणि करुणा तसे आमचे ठरलेच होते आणि त्याशिवाय कारण पुढं जाणारच नव्हतं. ते महत्त्वाचं आहे सांगणं, प्रेम आणि करुणा स्वतःवर केल्याशिवाय कसं येईल सांगायला दुसऱ्याला. सोडली हा शंभू, मी काय सांगतो, अरे हे सगळी स्टोरी तुला सांगायची होती जी मी सांगितलं. या दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. खरं तर माझं नाव नव्हतं हे, म्हणजे बोलण्यातनं हे आलेलं नाव. असं मी असं हां ॲक्च्युली काय झालेलं, करेक्ट. कुठलंच ह्यातलं हे कोणतंच खूप नाव वाईट आलं आहे. नाही. म्हणजे इव्हन मांडणी हे ना सगळी केली आहे, तर त्याला क्रेडिट घ्यायचं नव्हतं. सध्या मला कळतंय क्रेडिट घ्या, लय घ्या, दुसऱ्याचं पण घ्या. बोलू का? तर खरं सांगायचं म्हणजे मी काय खोटं बोलतच नाही. खरं किती छान. सांगायचं तर खरंच सांगतो आता. किती छान. 2-3 तास डिस्कशन चाललेलं. मला पण टाईम नव्हता तर म्हणून याच्याशी बोलत होतो, बाकी काय नाही. नाव सुचत नव्हतं, पहिली गोष्ट काहीच सुचत नव्हतं. तर हा माया मागं लागलेला की प्रेम नाव द्यायचं. मी म्हणलं लोक हसतील नाही तर मारतील, दोन्हीतले एक करतील काहीतरी. कारण प्रेम असं युनिक नाव वाटतं. दिलं प्रेम तर लोक खरीदणार नाहीत. एक प्रकारचे काय झालं हे नाही ना असं बोलतो. असं दे रे. तर नॉर्म ते सगळे म्हणजे प्रेम दिलं असतं तर एक टाईपचेच लोक विकत घेणारे असतात. मग विचार चाललेला की काय द्यावं. 2-3 तास बोलणं चाललं. 2 तासानंतर असंच एका मुद्द्यांवरती आलो की ठीक आहे उद्या बघू. ह्याला म्हणलं नाही, जोपर्यंत नाव सुचत नाही तोपर्यंत झोपायचं नाही. तर मला पण खरंच टाईम जात नव्हता म्हणून मी फक्त बोलत होतो. मला जागवलं, टाइम जात नव्हता तर म्हणून. त्याच्याच बोलण्यातनं हा शब्द बाहेर आला की कृष्णत्व म्हणून. मग हेच नाव देऊयात का असं. खरं तर सबटायटलला जी नावं गेलेत खाली ती खरी नावं होती लेखाची. म्हणजे तू म्हणजे उत्कर्ष, प्रेम आणि करुणा हे तिन्ही पण नावं आम्ही मेन टायटल म्हणून द्यायचं ठरवलेलं. पण या तिन्हींना सब टायटलमध्ये जावं लागलं कारण आम्हाला हे माहीत नव्हतं की ह्या सगळ्यांचाच मेन कृष्णत्व आहे जो की शेवटला बाहेर आला. आणि हा शब्द खरंच सुचला नव्हता. पाऊल पण असंच काहीतरी झालेलं. सगळ्यात महत्वाचं पाऊल इज अ ग्रेटेस्ट क्रिएशन ऑफ ते पण ते नाव शंभूनच वाटलं केलं. नव्हतं येईल. आणि हे नाव खरंच माझ्याकडं नाही आलेलं कारण नाही, ते शंभूचं खरं होतं. म्हणशील तर मुखातनं त्याच्याच आलेलं. प्रामाणिक मी खोटं बोलत नाही त्यामुळे हेच. हा 3 तास वेळ महत्वाचा 3 तास वेळ घालवला. आणि खरंच मला बोर झालेलं म्हणून मी फोन लावलेला. नाव सुचवणार असं काही ठरलंच नव्हतं कारण मला ह्यानं एकच सांगितलं की नाव कोणतरी सुचवणार आहे आणि आपण ठरवणार आहे असं काय. आता म्हणलं ठीक आहे सगळे तयार आहेत नाव सुचवायला तर आपण काय यंदा हे करायचं नाही. तर मग बोलण्यातनंच हे त्याच्या नावावरती आलेलं. असं माझा थेट रोल या नावाशी काहीच नाही. कृष्णत्व तो मी त्याच्याच नव्हे, तोंडातलं तसं नाव. नको. आणि खाली जे म्हणशील तर ते खरं उत्कर्ष प्रेम करुण्याचं असं काहीतरी द्यायचं ठरलेलं. पण अनावधानानं काही चुका आयुष्यातल्या खरंच चांगल्या असतात. हां तर ते काहीच करुणा चुका केलं ते ना आणि ते भारी वाटते नाही का. तर ठीक आहेत म्हणणं ठेवूयात. परत आता म्हणशील तर हे का परत येणार आहेस माझ्यापर्यंत. Editing. दुसरा राऊंड असेल की आपण करूयात हां, की मग जरा. ठीक आहे. मग त्याच्याविषयी अजून झालं नावाविषयी बोलायचं म्हटलं तर माझ्यापर्यंत एवढंच आहे की मला खरंच वाटलं नव्हतं. हां पण पहिली माझी रिॲक्शन ही होती की मी फक्त नाव ऐकलेलं आणि नाव ऐकल्या म्हणजे मला असं काही चांगलं वाटलं तर मी थोडं जागतो नाही का. मी त्या दिवशी 2:30ला झोपलो खरं सांगायचं तर. मला ते नावातच भारी वाटलं. म्हणजे 2:30ला ज्यावेळेस आहे नाव आपण सुचलं, discuss केलं त्या कृष्णत्व. दिवशी. हां एवढं होतं त्यात काहीतरी. हां म्हणजे नाव ज्यावेळेस आलं बाहेर त्यावेळेस मला असं वाटलं ठीक आहे हे नाव इतकं भारी आहे अंक खरंच चांगला होईल. म्हणजे 10 पानं ह्याची सहज वाढू शकली असतील. पण लोकांना मला आज वाटतंय की ह्या नावावरतीच लोकांना फार आवडेल हा अंक. नाही आपण फॉन्ट वाढवली असती, इव्हन फॉन्ट वाढवलं असतं तरी ते अजून 15 पानं वाढले हां पण ह्या नावावरतीच सगळं होतं. येस तर त्या नावानं भरपूर काही अंकाला दिलं आहे खरं तर. ग्रेट. बाकी मग अंकातले लेख फार चांगले लिहिलेत कारण मी अजून वाचलेले नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे येऊन म्हणजे मधुकदीकडे येतात आणि मग ती मला टाकायची. काही शब्द मलाच कळत नव्हते की बरोबर आहेत चुकीचे आहेत आणि चुका भरपूर झाल्यात.
एडिटिंग करताना वगैरे, का तर ते एकतर झोप आलेली आणि नाव तर चांगलं आहे. एडिटिंगच्या बाबतीत ज्या काही शिव्या द्यायच्या त्या मलाच द्यावे लागणार आहेत तो बस. नाही, मला हे ॲक्च्युली नम्रपणे सांगावं असं वाटतंय, नाही अहंकारानंच सांगतो की ज्यावेळी मला काही करायचं असतं एकूण हे असा अंक वगैरे, तर पहिला कॉल शंभूला, दुसरा कॉल मधूला जातो. काही वेळेला मी कॉन्फरन्सवरती असतो, कारण का ह्यांच्याशिवाय होऊ शकत नाही आहे. लिटरली टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझं यात काहीच नाही काम आहे. तुम्हाला फक्त मेसेज करून विचारलं की देणार आहात का, द्या, माझ्याकडे लेख आले, मी जरा थोडंसंही केलं, बाकी सगळं शंभूकडे गेलं. ते बिचारे 3-3 वाजेपर्यंत लागून एडिटिंग केलंय त्यानं सगळं, त्याचं क्रेडिट पण त्याला नव्हतं, वाईट गोष्ट आहे. आणि मधूचं तर तिचं डोकंच आउट होत असणार हे सगळं, हे काय एवढं सगळ्यात चुका काढा. सगळ्यात भारी मला एक वाटलं, आमचा फोन कट झाला नव्हता आणि मधुताई लाईनवरतीच होती. तर मधु दिदी म्हणता की हा म्हणतोय मधुताईला की मोठ्या छोट्या राहिलेत तर ते बघ, आणि ही मला म्हणते आता राहू देत, तसंच जाऊ देत, काय असेल ते असेल. म्हणजे ह्यातले जे शब्द आहेत ते चुकांपेक्षा त्यांना वाटलं की हा आपण हे जे गोळा केलं हेच महत्वाचं नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, असिमेट्रिकल इज समथिंग गुड. ते चुका महत्वाच्या असतात. हा, पण मुद्दा आहे की त्या वेळेला नव्हतंच करायचं ते, कारण मला हे होतं की लवकर गेला पाहिजे, आज भेटला पाहिजे. जेव्हा आपलं अर्ध वाक्य तुटतं ना वाचताना, विसरतो आपण अर्ध वाक्य, हे बरोबर झालंय. आलं का लक्षात? झालं का तुझं बोलून? नाही असं नाही नाही, पण सिरियसली हे सांगायचं होतं की ह्यांच्या दोघांशिवाय काही नाही. सगळ्यात महत्वाचं काम त्यांचं आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी तिथं MBBS झाली आहे, मे बी मराठीचा संबंध 10वी संपला असेल तरी ती त्याचं मुद्रित शोधन, त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रूफ रिडिंग म्हणतो, ते ती करते. मुद्रित शोधन आपण त्याला प्रूफ रिडिंग म्हणतो. तर ते काहीतरी ती करते, चुका शोधतीये वगैरे. हे खूप जड काम आहे. मी लेख लिहितो, मी परत वाचत पण नाही माझा. सो ह्यावेळी इव्हन दुःख वेळी तर तिनं 3-4 वेळा ते वाचलं होतं. सो सगळ्यात महत्वाचं काम, थँक्स टू यू, फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. आता तू काय सांगू तुम्हाला, ते खूप सोपं आहे. मला मज्जा येते वाचायला, आणि सगळ्यात आधी माझ्याकडे येतात सगळे लेख, मी सगळं वाचते. दॅट्स ग्रेट. ते वाक्य संपलं की पुढच्या पानावर पॅरेग्राफ न पडता ते सुरू झाले ना, मग ते वाक्य इकडं सुरू व्हायला पाहिजे होतं. तर वाक्य अर्ध राहिलं, पान पलटलं आपण तर विसरू शकतो. तर मग वाक्य नवीनच सुरू झाले प्रत्येक पेजवर. त्याला ते जरा काय हरकत नाही, ओके. आता मग अशी बोलत नव्हतं, आता कसा आला बरोबर. मला भारी काय वाटलं की ते फॉन्ट साईज लय बारकी होती. मला खरं सांगायचं म्हणजे ते टिंब शोधायला मला फार वेळ लागत होता. म्हणजे वाक्य कुठं संपलंय तेच घावत नव्हतं पहिली तर. हो का? कारण एकतर डोळ्यावरती फार झोप आली आणि ते एकतर असा लेख लिहिलेला बहुतेक तेजाचाच असेल. अरे संपत नव्हता. म्हणतो तो 4 वाजता 5 वाजता मला तो लास्टचा फुल स्टॉपच घावणार त्याचं. मग एकतर ते पान संपलं की मग ते फॉन्ट साईज आणि ते सगळं हलायचं, सेटिंग हलायचे. शेवटी माझा रूममेट होतोय मला झोपणार असला झोप, नाही तर ते तसंच बंद कर, काय पण कर, पण बाहेर जाऊन कर. कारण फुल गाणी आणि ते चालू होतं साईडला एडिटिंग. कंटाळा आला शेवटी, तसंच चालू होतं. ते झोपलं, दुसऱ्या दिवशी उठून परत ते केलं. गाणी उडले सुरू, ते परत सांगतो पुढच्या अंकात. आता कोण बोलते? गाणी कृष्णत्वाणी मी नाही, कृष्णत्वाची गाणी नव्हती. हा, तिला सांगायचंय. मग असं झालं का? प्रश्न होता का? ओके, तर तू पर्यावरणाविषयी लिहिलेस. आणि मी काय बोलू? ठीक आहे, तिसरा आणला पाहिजे का? ठीक आहे. तर पर्यावरणाविषयी तू लिहिलेस मग तू, आपली वसुंधरा आपली जबाबदारी. सो कसं सांगशील त्याच्याबद्दल? खूप महत्त्वाचं आहे हे सांगणं. त्याच्यात कोकण संस्कृती वगैरे विषयी पण सांगितलं. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? काय पर्यावरणाविषयी आपण दरवेळीच एक अंकात लेख लिहितोच, ते आता गरजच आहे. आणि असं झालं की माझी मैत्रीण मराठवाड्याची आहे. म्हणजे आता आम्ही सगळे वेगवेगळे झालो ना, हॉस्टेलमध्ये एकत्र होतो. आता सगळे आपापल्या ठिकाणी, ती तिथं करते जॉब, मेडिकल ऑफिसर म्हणून.
तर तिचा फोन आलता मध्ये, म्हटली की एवढा पाऊस झालाय, तिच्या घरापर्यंत पाणी नाही आलं, नशिबाने ते डोंगरावर राहतात. ओके. हां, पण असं अचानक म्हणजे त्या लोकांना माहीतच नव्हतं की पूर येऊ शकतो. बरोबर. एका रात्रीत एवढा पाऊस झाला. मग मला पण म्हणजे असं वाटलं की कशामुळे झालं असेल, पण टाईमच नव्हता बघायला. आणि तू म्हटलंस की पर्यावरणाविषयी लिही, मग म्हटलं हा एक ज्वलंत मुद्दा आहे की आत्ता म्हणजे असा मराठवाडा की तिथं पाणी नसतं, ते लोक दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करतात, आपल्या इकडे येतात ते सगळे दुष्काळी भाग. हो. आणि तिथं खूप इतका म्हणजे ती म्हटली ते मी लिहिलंय त्याच्यात की 35 जनावरं बांधलेली त्यांची, ती बुडून गुदमरून मेलीत. ते घरातल्यांना माहीतच नव्हतं की पाणी एवढं आलंय. ते एक तर त्यांना अनुभवच नाही आहे ह्याचा. पाणी पूर्ण घर एकदम किनाऱ्यावर असतात आणि आलं. त्यांनाच काय तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला माहित नाहीये हाऊ टू डू. आपल्या इकडं कसं असतं, तो निवांत यार, हे काही इथं कधी पाऊस पडत नाहीये. हो. एक्सपेक्टच केलेलं नाहीये. पावसाळ्यात ना आपल्याकडे खूप आधी काळजी घेतली जाते. म्हणजे जे आता मेडिकल ऑफिसर वगैरे प्रत्येक जे सरकारी दवाखाने आहेत सगळे टीम्स तयार असतात, एपिडेमिक किट वगैरे तयार असतात की म्हणजे जर आलाच पूर तर. आणि मदतीला माणसांचे रोज म्हणजे नाईट डे ड्युटीज लावलेल्या असतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सिस्टर सोडून जे मेल हेल्थ वर्कर असतात ना त्यांचे पण ड्युटीज आपल्या इथं लावतात. जरी येऊ दे पूर नाही तर नाही येऊ दे. म्हणजे आता आपल्याकडं मानमध्ये पण आलता पूर. तर ते खटाव तालुका हे ॲक्च्युली दुष्काळाचे तालुके आहेत आपले सातारा जिल्ह्यातले, पण तिथं पण ह्यावेळी काळजी घेण्यात आली. पण तिथं म्हणजे तो त्या लोकांना त्रास झालाच पावसाचा खूप जास्त. त्रास झाला का तिथं? ते आलेलं का सगळं? प्रचंड म्हणजे तिथं त्यात लोकांच्या तर म्हणजे एक तर आता अशी परिस्थिती आहे की सगळं वाहून गेले. ह्यावेळी पावसाळा एप्रिलच्या मध्यापासून सुरुवात झालेला ना. पुण्यात तर तिकडं सुयोग सर त्या दिवशी भेटले म्हणजे उन्हाळा कधी संपला कळलंच नाही, कारण पावसाळाच होता कंटिन्युअसली, वर्षभर पाऊस पडतोय. मग हा खूप म्हणजे ह्याच्यावर लिहावं वाटलं. मला पण कळत नव्हतं की असं अचानक तिथं कसं काय पाऊस पडला असेल. मग मी आधी त्याचं बघितलं म्हणजे काय कारण झालं असेल नक्की. तिथं अनेक कारणं असतात, एक नसतं ॲक्च्युली कारण. मग ते सगळं मांडता तर येत नाही, पण आपल्याशी जे रिलेटेड किंवा लोकांना समजेल अशा भाषेत मग ते लिहायचं होतं. मग त्याच्यासोबत मग बाकीच्या पण गोष्टी जे आपण करू शकतो पर्यावरणासाठी, कारण की आता सगळ्यांनी स्वतःच्या लेवलला केलं पाहिजे. कारण सरकार करत नाही, त्यांच्या लेवलला सुरू असतं. पण प्रत्येकाने जेव्हा स्वतः करेल ना तेव्हाच फायदा होणार आहे. म्हणून मग ते एक मांडले की स्वतः कोण आत्तापर्यंत माझे लेख असे नव्हते की असं कोण करतं यांची पण थोडी माहिती द्यावी. तर त्या ग्रेटाचा एक उल्लेख केला. खूप जण करतात म्हणजे ह्याच्याविषयी माहिती शोधताना मला समजलं की खूप जण आहेत, पण एकटे किती करणार ना, एकट्याचं कामच नाही ते. ग्रेटाची हाक म्हणून अतुल देऊळगावकर असं छान आहे, ते वाचलंय. त्यानंतर ग्रेटा तू ते गावडे, काय तिचं नाव? प्रसाद गावडे. हा, तो ह्याचा आपला त्याला इन्स्टावर तेजा पण फॉलो करतो बरं का. इकॉलॉजी ते तोच तुझं बेस आहे तिथं. छान बेस आहे. हो, छान वाटतं. गावाकडे राहणारी माणसं या एरियात छान म्हणतो ऍक्च्युली. आय लाईक दॅट. म्हणजे मिमिक्री करावी लागते असं. ते झालं लेखाचं. आणि एकूण माझं काम असतं ह्यांचे सगळ्यांचे लेख हा पाठवतो माझ्याकडे आणि ते बघायचं, त्यातल्या चुका काढायच्या. म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका असतात, कारण की आता हे मराठी टायपिंग वगैरे चुकलेलं असतं, वेलांटी वगैरे इकडं तिकडं. मग ते सगळं करायचं. कधी कधी मला पण कळत नाही, एखादा वाक्प्रचार वापरलेला त्या अक्षताने, ह्याचा अर्थ कुणालाच नाही कळणार, कारण तुला जर नाही कळलं तर नाही होते. हा लिटरली, कारण ते वाक्प्रचार काय होता की तरसासारखा निश्चित पडल्यासारखं मन, तरासासारखं होतं ते. ते माझ्याकडून झालं तुला लिहिताना. हो का? ओके, तरी म्हटलं तरासा कशी लिहिते. ओके. तर मग मला नव्हतंच माहिती. तरच ऍक्च्युली वाघाच्या फॅमिलीतला प्राणी आहे, तो कधी निश्चित पडून राहील का? परत म्हटलं जाऊ दे, टिपके असतात. तर पण मग हा म्हटलं असू शकतो, तिचं ऍग्री झाले, आपलं नॉलेज कमी असू शकतं. त्या वाचनात हा प्राणी आला असेल म्हणजे मी बघितलाय पण तरच खरं. हो का? पडला असेल निश्चित तिच्या पुढं, काय माहिती. म्हणजे असं छोट्या ज्या गोष्टी मला समजत नाहीत ते आम्ही चर्चा करून मग तो म्हटला आहे असं राहू दे, त्याच्यात नको काही चेंज करायला. काहींच्या लेखात म्हणजे थोडंसं कधी कधी थोडं चुकलेलं असतं, ते मग मीच बदलते. जे तरच प्राणी निश्चित पडणे म्हणजे असं मलूल, असं कंटाळ येऊन माझ्या इनॅक्टिव्हनेस. हा इंग्लिश मध्ये सांगायला पाहिजे. हो, एक्सप्लेन करताना मराठीत माहिती नाही, ह्याचा अर्थ इंग्लिश मध्ये सांगितलं पाहिजे. तरच हा प्राणी त्याचा इनॅक्टिव्ह असतो कधीतरी, असं तिला म्हणायचं होतं. सो तिनं सिम्बॉलिझम लोकांना केलंय की तुम्ही तरसासारखं असं वागू नका.
म्हणजे तिनं काय सांगायचा प्रयत्न होता की मन जे आहे ना ते घोड्यासारखं पण धावतं आपलं, म्हणजे एका जागेवर नसतं. मग अगदी तसं पण नाही झालं पाहिजे आणि तरसासारखं निश्चित पण नाही पडलं पाहिजे असं. हां सिम्बॉलिझम, उपमा अलंकार. पण मला असं वाटलं की चुकीचं आहे उपमा, म्हणजे तरसाचा अपमान आहे असं वाटलं. हा तेच की. तरच चप्पल सुद्धा कधीतरी थांबल्यावर तो निश्चित पडतो. म्हणजे काय आपण पण खूप काही करू शकतो पण एका पॉइंटला आपण मारू. तिला आणायला पाहिजे. बरोबर तसं सांगितलं असतं तरच काय लिहिलेस म्हणजे अशा म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टींवर पण, कारण की एखाद्यानं समजा एखाद्या खरंच प्राध्यापक वगैरे मराठीचं त्यांनी हातात घेतलं तर मला असं वाटतं की मी जर चेक केलं तर काही अशी चूक नको राहिला. आपल्याकडून लिहिता लिहिता काहीतरी लिहिलं जाऊ शकतं. मला उलट काइंड ऑफ ह्याच्यात थोडंसं उलट वाटतं. मला वाटतं थोड्याशा चुका राहाव्यात का तर नाही त्या राहतातच, त्या दुःखामध्ये तुझ्या आईनं सांगितलेलं त्या कोंबड्यांचं तुला म्हटलं असू देत, मुद्दाम असू देत म्हटलं राहू देत, नंतर येऊ देत लोकांनी. ठीक आहे, लेख सगळा त्याच्यावर आहे माझा. अजून एक सांगायचं हे उत्कर्ष शब्द, हां म्हणजे प्रेमच्या आधी पण उत्कर्ष घेतली ना तुम्ही दोघांनी मिळून. ऍक्च्युली खूप चांगला शब्द आहे. म्हणजे तिचा जो लेख आहे की नाही की तो जो असतो तो हे करतो म्हणजे लक्ष देत नाही, तर मग आत्ताची गरज आहे की दोघांचा मिळून एकत्र उत्कर्ष होऊ शकतो, ग्रोथ होऊ शकते. आणि प्रेम म्हणजे ऍक्च्युली ग्रोथच असते ना, तिथून पुढे दोघांनी सोबत करायची. तेच म्हणजे तो पण अँगल आहे प्रेमाला. मग आपण पॉझिटिव्ह वेने पण बघू शकतो. हा पॉझिटिव्ह वेनच आहे त्या खरं तर. ओके उत्कर्षाने ह्याच्यामध्ये तर थँक्यू, खूप छान झालं आहे खरं तर. आणि खूप हेक्टिक काम आणि खूप काइंड ऑफ मला अवघड वाटतं ते काम तू खूप छान आणि काही सहनशीलतेनं मी म्हणू शकतो टॉलरन्सनं ते तू केलंस. खूप छान. मला हे अंक बघताना त्यातल्या गोष्टी त्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. नुसतंच गेलं तर झालं, मग ते रॉ सगळीकडेच नाही छान वाटत. ओके यात तरी नाही वाटत. ओके हां हे रॉ दिलं तर लोक म्हणतील राहू द्या, मग ते रॉच असू द्या तुमच्याकडे. सो उत्कर्षाने याच्यामध्ये आहाराविषयी लिहिले, दिवाळी आणि आहार. तर ॲक्च्युली ते खूप छान आहे, सध्या गरजेचं आहे लोकांना सांगणं आहाराविषयी. त्या माझ्याच लेखात हे सांगितलं की मोदींनी सांगितलं होतं लाल किल्ल्यावरून 10% कमी तेल वापरा. म्हणजे देशाचा पंतप्रधान जर तुम्हाला सांगत असेल लाल किल्ल्यावरच्या भाषणावरून 15 ऑगस्टच्या की 10% कमी तेल वापरा जेवणात, कारण सुटत चाललाय तुम्ही. तर खूप महत्वाचं आहे सांगणं लोकांना, कारण ओबेसिटी वाढत चालली आहे भारतात. लठ्ठपणासाठीच त्यांनी ते सांगितलं. करेक्ट. सो काय सांगशील तुझ्या लेखाविषयी? कोण ते बरोबर आहे, तेल कमी वापरायला पाहिजे, पण आयुर्वेदात तेल खूप सांगतात छान. नाही असं काय नाही. अगं नाही सुई नाही जमले काय, अगं नाही अरे नाही ऐक अगं नाही सुई नाही जमले आहेत ना, ते लिटरली तेला तुपाचा वापर जास्त करा. म्हटलं वाव, मी रोज तळून खातोय सध्या. कारण झालंय असं की त्याचा एक ड्रॉबॅक की आता असं चाललंय सगळं की तेल कमी वापरायचं ते बरोबर आहे एका अर्थी, आणि कोलेस्ट्रॉल किंवा हार्ट अटॅक आपण म्हणतो. पण आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूनुसार जी ऋतुचर्या सांगितली त्यात असं एकच पॅरामीटर आपण वर्षभर नाही ठेवू शकतो. त्यासाठी तो ऋतू किंवा तो महिना आणि त्यात असणारं वातावरण ह्याला कम्पेअर करून ह्याचा विचार करून ते सांगितले. म्हणून इथं एक वाक्य पण आहे, आषाढ तळावा श्रावण भाजावा आणि भाद्रपद. मला लय आवडलं. तुला मी मेसेज करून पाठवलं, ती बिचारी गडबडीत होती, तिला जेवायला जायचं होतं. म्हटलं ह्यातला मला ते तळावा ते मी आता रोज करतोय सध्या. काय नाही पण छान ते मला वाक्य एवढं आवडलंय. म्हटलं वाव, ते ह्याचं खरं सार आहे. तेलाचा विषय चाललाय ना, मग असं एक ऋतुमान असतं की ज्यात आपण स्निग्ध पदार्थ खूप प्रामुख्याने खायला पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल थंडीत काय स्निग्ध पदार्थ खायला पाहिजेत, ज्यानं आपल्या शरीराला एक प्रकारचं वंगण मिळतं आपण म्हणतो. पण आता ते म्हणतो ना आपण तेल तूप वापरत नाहीत, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप वाढलंय. आणि आता लिडिंग डिसीज मध्ये कॉन्स्टिपेशन गेलाय, तो फक्त ह्या तेलाच्या प्रमाणामुळे नाही. तेच आतलं जे ल्युब्रिकंट आहे तुमचं स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन म्हटलं, दॅट शुड बी रिलेटेड टू हेच. कारण तेल हे करत नाही ना, म्हणजे तेलाला असं चिकटत नाही, ते सांगतात, ते सगळं निघून जातं. तेल वापरणं गरजेचं आहे खरं, पण ते का नाही म्हणतात आता, कारण आता जे रिफाईंड ऑइल किंवा प्रोसेस्ड ऑइल असतं ते खूप घातक आहे.
आयुर्वेदात कुठलं सांगतात जनरली आपल्या प्रदेशात जे धान्य पिकतं 100 किलोमीटरच्या त्याच्यापासून जे आसपास. निघतं फॉर एक्झाम्पल घाण्याचं तेल ते खूप म्हणजे हेल्दी आपल्या तेच असतं ना की 100 किलोमीटर परिसरात तुमच्या 100 असतं का ते 100च असतं ना Kind of. 100 चौरस किलोमीटर परिसरात तुमच्या जे मिळतं तेच खा. कोकणातली माणसांनी भातच खावावा, त्यानंतर ज्वारी पिकते तर ज्वारीच खावावी, त्यानंतर खावावी ठीक आहे. आणि शेंगदाणे हा वाव आता ते कुठेही पिकवतात रे. नाही ऍक्च्युली त्याच्याकडे जे म्हणजे हे असतं नशीबवान असतं त्यांच्याकडे सगळंच पिकतं पण मग ते मी सगळंच खाऊ नये. हा सगळं थोडं थोडं खावं. त्याचा प्रायमरी साखर नको नाही तर होईल सगळं. तर तेच म्हणजे जिथं प्रदेशानुसार ते काहीतरी आहे का वाक्य काय आहे ते संस्कृत मधलं देशम कालेम काहीतरी आहे ते वाक्य तुला आठवतंय का ते आरोग्य एक्सप्लेन करणारं काहीतरी आयुर्वेदातलं भारी वाक्य आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. नाही ते नाही का देशम कालेम काहीतरी असंच आहे. नाही ग नाही आठवत आहे पण आहे काहीतरी विल सर्च होतात. ओके तुझं झालं की मी सर्च करतो थोड्या वेळात तेवढ्यात. नाही अजून सांगायचं आहे काय तुला त्याच्याबद्दल. हे खरं तर खूप सांगण्यासारखं आहे. मी ऍक्च्युली पूर्णच सण घेणार होते वर्षभरातले पण 10 पानं अजून लागली असती. आपण त्याच्यावरती घेऊ नंतर दिवाळी आहार हे एक व्यवस्थित पुस्तक काढू द स्कूल ऑफ क्लॅरिटी. पुस्तक नाही ग्रंथ होऊ शकतात फक्त आहारावर कारण आता सगळ्या मिसकन्सेप्ट आहेत सगळ्या लोक म्हणजे हा तेच ना म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड गोष्टच आहे जी तुम्हाला सगळे रोग आणते करेक्ट आणि ते सगळे पोटातून सुरू होतात सगळे रोग जगातले करेक्ट. मग ते जर नीट असेल तर ऍक्च्युली ऑल पीपल विल गेट हेल्प. आणि सध्या जो वाद चाललाय काय शास्त्राचा कुठलं श्रेष्ठ ॲलोपॅथी चाललाय का वाद? आयुर्वेद BHMS होमिओपॅथी पण चाललाय का ओके BHMS का असे ना किंवा कुठलीही पॅथी असे ना ती त्या लेवलला खूप ग्रेट आहे. आपल्याला नॉलेज नाही ना म्हणून हे बाकीचे लोक बोलतात करेक्ट. पण सगळ्या शास्त्रात खूप चांगलं सांगितलंय. आयुर्वेद चिकित्साशास्त्र म्हणजे ॲज अ ट्रीटमेंट इमर्जन्सी ट्रीटमेंट म्हणून जरी ॲलोपॅथी ग्रेटच आहे सगळेच मान्य करतील पण एक जीवन पद्धती म्हणून आचरायची असेल तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. भले मी सुद्धा आता मला थोडे दिवस ब्रेड अँड बटरसाठी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करावी लागेल पण आयुर्वेद सोडलं की संपलं एवढं मला ऍट द एंड दॅट्स व्हेरी कारण ते भारताचं मूळ आहे आपल्याकडे माझं तर मत आहे अथर्व की वेदात एवढं पण अवघड नाहीये. 5वी पासून सुद्धा आपण सोप्या भाषेत जर सांगायला सुरुवात केली सिलेबसमध्ये तर हेल्थ दृष्ट्या आपण भारत जे लिडिंग कंट्रीज आहे सध्या मधुमेहासाठी किंवा हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर खूप प्रमाणात बरं होऊ शकतं. ओके अभिमन्यू द प्रकाशक म्हणून काय सांगाल तुम्ही आणि जे तुम्ही द स्कूल ऑफ क्लॅरिटी बद्दल जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल सांगा. द स्कूल ऑफ क्लॅरिटी काय आहे सांगा. त्या लोकांना माहिती नाही. मधू पण विचारत होती आत्ता येताना तुम्ही काय करता इथं बसून म्हणलं अंक तयार करतो. सो काय आहे सांगते. बऱ्यापैकी स्कूल ऑफ क्लॅरिटी ह्या गोष्टींसाठी आहे की जे स्किल्स आपल्याला शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये शिकायला भेटत नाही. जसे की याची सुरुवात झाली बिझनेसपासून की एखाद्याला सुरुवात करायची असेल ते 22व्या वर्षी किंवा 23व्या वर्षी डिग्री झाल्यानंतर तर त्याला खूप बेसिकपासून स्टार्ट करावं लागतं. ह्या विचारापासून सुरुवात झाली बिझनेस रिलेटेड. पण नंतर असं जाणवलं की बरेच असे स्किल सेट्स आहेत जे शाळांमध्ये पण शिकवले जात नाहीत कॉलेजमध्ये पण शिकवले जात नाहीत आणि खूप रिअलाईज लेट होतात. जसं की आहार आणि आरोग्य हे एक स्किल झालं. हे स्किल खूप लेट रिअलाईज होतं. म्हणजे आता आपण 24मध्ये आहे तिथं जाऊन इथून पुढे इम्प्लिमेंट करणार पण इथून मागचं काय तर त्यासाठी अशी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणणं जे की असे टॉपिक टच करेल जे की बाहेर शिकवले जात नाहीत ज्यांच्याबद्दल अवेअरनेस कमी आहे आणि त्याच्याबद्दल हा अवेअरनेस वाढवण्याचं काम स्कूल ऑफ क्लॅरिटी थ्रू होईल. हा पहिल्यांदा स्कूल ऑफ क्लॅरिटीचा विचार आहे ज्याच्यातला शब्द मेन की क्लॅरिटी हा प्रत्येक सब्जेक्टमधली क्लॅरिटी आणतो. स्कूल ऑफ क्लॅरिटी असं. तर आता खूप गरज आहे द स्कूल ऑफ क्लॅरिटी ह्या गोष्टीची कारण लोक खूप कन्फ्यूज आहेत राईट आयुष्यात काय चूज करायचं काय नाही करायचं. ह्या पीपल आर व्हेरी कन्फ्यूज. त्यामुळे जर डेली लाईफला राहू द्या ड्रेस कुठला घ्यायचा ह्याच्यात कन्फ्यूज आहे. नाही एवढ्या डिटेलमध्ये नाही क्लिअरिटी लिटरली आपण ते करू नये यायला पाठवतात ना फोटो विच विल सूट मी. ते तुला फोटो पाठवतील काय सूट होईल मला सांगा. नाही ऍक्च्युली मध्ये तू बघ ना जर तू दुकानात गेला त्या दिवशी घड्याळ गेलो तू पाठवलंच ना फोटो कुठला छान दिसेल का नाही द्यायची क्लॅरिटी घातली पैसे देतील ना लोक याच्याबद्दल. खरंच घेऊ शकतो क्लॅरिटी आहे म्हणून आपण त्या दिवशी ना आमच्यात एक लहान मुलगी आहे
आणि आम्ही हॉटेलला गेलेलो जेवायला, तर त्या चुलत भावाची तर ती मोबाईलवरतीच कंटिन्युअसली होती बरं, आणि ती जेवतच नव्हती, तिला चारत होते ती चावत नव्हती, ते दोघं ओरडत होते चाव 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 चाव, आणि ते असं ऐकत होते. आणि ते ऍक्च्युली माहिती का ते सांगत होते की घरी असंच करावं लागतं, ती मोबाईलमध्ये तोंडातच धरून बसते का. सो एकदा बाहेरचे शेजारचे लोक आले वाटतं विचारायला यांना की हे काय करताय रात्रीचं चाव 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 चाव. ओके, लिटरली ते बाहेरचे विचारायला. तर त्यावेळेस मला सुचलं की हाऊ टू फीड अ चाइल्ड, ह्यातही क्लॅरिटी येऊ शकते नंतर. म्हणजे बऱ्यापैकी बरेच असे टॉपिक आहेत, म्हणजे कदाचित ते छोटे असू शकतात, काय काय 2-3 दिवसात होऊ शकतात, काय काय जणांना 3 ते 4 महिने लागू शकतात, काही 1 वर्ष घेतील. पण असे सगळे टॉपिक टच करणारे एक असं स्कूल असावं जिथं सगळे टॉपिक कव्हर होतील काय ना काहीतरी, आणि जडणघडण करता येतील त्या गोष्टींची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दलची क्लॅरिटी असली ना, ज्यापासून आपण करतो त्याला मग सगळं चूज करता येतं. उदाहरणार्थ की तो कोण आहे, त्याची गरज काय, त्याला त्याच्या स्वतःबद्दलचे सॉर्ट अनालिसिस वगैरे गोष्टी माहिती असतील ना, तर मग तो त्याला चूज कर. मग तो मार्केटमध्ये गेल्यानंतर 5 मिनिटात दुकानातून बाहेर येऊ शकतो. मला काय माहिती आहे, काय छान दिसतं, लेट्स गो, ह्याच्यात वेळ कुठे घालवायचा. सो सगळ्यात महत्त्वाची तिथून होते ना, अल्टिमेटली तिथंच जायचं आहे, कृष्णत्व, तेच आहे क्लॅरिटी, राईट. येस. सो हां, तर एकूण लेखांबद्दल झालं. आता जे इथं उपस्थित नाही आहेत त्यांना मला धन्यवाद म्हणू द्या खरं. सुरुवातीला आमचे अनुक्रमणिका कुठे गेली, येस. सो सुचेता मॅडम, थँक्यू. मी मराठी भाषा मराठी हे कविता त्यांनी लिहिली आहे. त्यानंतर प्रेरणा कोकण स्वर्गभूमीचा सुगंध, खूप छान लेख आहे, म्हणजे वन ऑफ द बेस्ट म्हणू शकतो ह्या एकूण कृष्णत्वामधला. त्यानंतर जडत्व अक्षतानं लिहिलाय, तोही छान लेख आहे. मन आणि त्याचं जडत्व म्हणजे मन कसं जड आहे एकूण त्या संदर्भातलं. मन जड आहे बाय द वे, जड आहे इन द सेन्स की जड ह्या कॅटेगरीत मोजलं जातं अध्यात्मामध्ये. का? कारण ते संचालित होतं या शरीरातून. शरीर जडत्व आहे, पंचतत्वापासून बनलं, मन त्याच्यातून संचालित होतं. त्यामुळे मनाला सुद्धा जडत्व म्हणलं जातं. आणि जो इनर्शिया, लॉ ऑफ इनर्शिया आहे न्यूटनचा, तोही मनाला सुद्धा लागू पडतो. जर ते हलवलं नाही, त्याला पुश नाही केलं तर तिथंच थांबतं, आणि जर त्याला मूव्ह करायचं असेल तर यू हॅव टू पुश इट, राईट. सो द स्कूल ऑफ क्लॅरिटी म्हणजे श्रुती उठ ही कविता लिहिली आहे, थँक्यू. आणि तेजस राजे यांनी प्रश्न नावाची, आमचे तेजस राजे, ज्यात झोपले असतील अजून बहुतेक, तर प्रश्न नावाचं काय म्हणू शकतो कथा लिहिली आहे. ती खूप छान लिहिली आहे, वाचा, मला पर्सनली आवडली. छान आहे ना ती? हां, असं कसं विचारतोय मी, पण ठीक आहे. तर बाकीच्या सगळ्यांना थँक्यू. करेक्ट. सो सगळ्यांना थँक्यू जे इथं नाही आहेत उपलब्ध, ज्यांनी हे लिहिलंय, ज्यांनी कृष्णत्वाला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, त्याबद्दल वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. ओके, सो थँक्यू. दुसरा राऊंड सुरू, चला. ही इज ऑल्सो बाय द वे. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय द कृष्णत्व? काय तुला काय समजलं? ओके, अच्छा. नाही, द सेकंड राऊंड इज गोइंग ऑन. सो हां, कृष्णत्व म्हणजे अशी फेज म्हणू शकत नाही आपण. मी म्हणजे पुन्हा तेच म्हणेन की ज्या मनाची शांतता आणि एक बॅलन्स पाहिजे आयुष्यामध्ये, ते म्हणजे कृष्णत्व आहे. ओके, गुड, फाईन. दॅट्स इट. अजून काय विचारायचं आहे का तुला ह्या संदर्भात? नो, फाईन. ओके, पास द माईक प्लीज. व्हॉट डू यू मीन बाय द कृष्णत्व? मला असं वाटतं की स्वतःला शोधण्याचा हा मार्ग आहे. गुड, लाईक इट्स पार्ट टू फाइंड आवर सेल्फ. ग्रेट. आपल्याला काय हवं आहे, म्हणजे कृष्णत्व हे असे राईट, जस्ट लाईक आकांक्षा सेड, की अशी कुठली गोष्ट नाही आहे किंवा डेस्टिनेशन नाही की जाऊन तिथंपर्यंत पोहोचायचं आहे. तुमच्या स्वतःमध्ये आहे. स्वतःला काय हवं आहे, तुमच्या लाईफकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यासाठी तुम्ही काय स्वतःवर काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, किंवा काय सुधारणा केल्या पाहिजेत वगैरे, या सगळे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा आय गेस तुम्ही, आणि नोबडी इज परफेक्ट, लाईक तुम्ही कोणत्याही स्टेजला जाऊन असं परिपूर्ण होऊ शकत नाही, बट ॲटलिस्ट वी ट्राय की आपल्याला जे हवं आहे ते आपण काय आहे नक्की ह्युमन बिईंग, ॲटलिस्ट बेसिक नॉर्म्स तरी आपण तेवढे फॉलो केले तर आपल्याला समजेल की कृष्णत्व याचं मिनिंग काय आहे. ते छान बोलतीयस की, कशाला भीती वाटत होती तुला? फोनवर म्हणते की ओके मला भीती वाटते, आय हॅव व्हॉट यू स्केअर, आय एम स्केअर्ड ऑफ पीपल. हे तुम्ही सगळे फ्रेंडली आहात. छान बोलतीयस. डिपेंड्स अपॉन द पीपल. तुम्ही एवढे फ्रेंडली आहे तर मला असं वाटत नाही की मी एवढं अननोन आहे, पण जर काही लोक असतात स्वतःमध्ये सुपेरियर कॉम्प्लेक्सिटी देतात दुसऱ्यांना की यार आम्ही मेन पार्ट आहे, यू आर नॉट द पार्ट. मग असं असेल तर मग थोडंसं पण तुम्ही सगळे खूप फ्रेंडली आहे असं मला
वाटतंय? मला काय वाटत नाहीये. तिथं जरा जरा मीच डिक्टेटर आहे, बाकी सगळे छान आहेत. दॅट्स ट्रू. थांब आपण बोलत होतो कॉलवरती की व्हॉट इज स्ट्रॉंग माइंडसेट बाय द वे, स्ट्रॉंग माइंडसेट ऑफ अ गर्ल. हां, तर स्ट्रॉंग माइंडसेट मला असं काय वाटतं की एखादी मुलगीचं एखादं मत आहे, ठीक आहे, घरामध्ये पण ॲज बेसिक ॲज घराला कोणता कलर द्यायचा आहे, ॲज बेसिक सिम्पल कोणत्याही लँग्वेजमध्ये. तर आपल्याकडे आता मला माहीत नाही की प्रत्येक घरामध्ये असं सिस्टीम आहे की नाही, पण तिचं फर्स्ट प्रेफरन्सला देत नाहीत कधी. म्हणजे मला असं वाटतंय की बाबा एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर आपल्या घरातली करती माणसं घेतात. आमच्या घरात मला नाही आहे फॉर एक्झाम्पल. नाही, आमच्या घरात पण मला नाही आहे, पण जसं मी बघितलं आमच्या घरामध्ये ॲक्च्युली माझं डिसिजन फायनल असतं. आमच्या तेजाला फोन आहे तिकडून मुंबईला, हॅलो कलर कुठला देतात, मी वर आहे इथं, मला तेच. तर मला असं वाटतं की प्रत्येक लाईक आपण आता फेमिनिझमचा असा पॉईंट घेतला आहे की फेमिनिझम म्हणजे सगळं स्वतः करणार मुलगी वगैरे, तर असं नाही आहे. ते इक्वेलिटी प्रत्येक गोष्टीमध्ये नाही होऊ शकत. तुम्ही सगळ्या गोष्टी इक्वल करायला गेला ना, मग ते कुठेतरी असं वाटतं की तुम्ही ते इगोवर येऊन करताय. ठीक आहे, तर स्ट्रॉंग माइंडसेट मला असं वाटतं की एखादं माझं ओपिनियन आहे, घराच्या अपोजिट आहे भलेही, तर ते ॲटलिस्ट एक्सेप्ट करा. तुम्ही ते तसंच करायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे, पण हिला तर काही कळतच नाही. तर जनरली आपल्या मम्मींच्या बाबतीत असं होतं की त्या कुठं जर काही बोलायला गेला तर वाटतं की तुला काय कळतंय, पैशाचा व्यवहार असू दे किंवा काही पण असू दे, तर त्यांना असं नेहमी बोललं जातं की तिला काही माहीत नाही, तिला काय कळणार आहे किंवा असं. तर मला असं वाटतं की स्ट्रॉंग माइंडसेट म्हणजे तुम्ही एखाद्या वुमनचा ॲटलिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऐका तरी, भले तुम्हाला तो नाही पटला, पण याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे, तुम्हाला तो पटला नाही. तर प्रत्येक मुलीला एक हक्क आहे की तिचा तो पॉईंटेड जो माइंडसेट आहे तो तुम्ही ॲटलिस्ट बोलला पाहिजे आणि जगाने ते ॲटलिस्ट ॲक्सेप्ट करा. भले ते तुमच्या वेळेने तुम्हाला हवं तसं करा, बट डोंट डिमीन अदर्स, स्पेशली गर्ल्स, असं मला वाटतं. आम्ही लिहिलं होतं त्या ह्याच्यामध्ये द सेकंड सेक्समध्येच का की जर स्त्रियांकडे आत्ताच्या सगळ्या जबाबदाऱ्या असत्या ना, द सेकंड सेक्स नावाचं पुस्तकाचा रिव्ह्यू दुःखमध्ये लिहिला होता. माय गॉड, हे मोठं झालं खूप, पण ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना वाक्य लिहिलं होतं की जर आत्तापर्यंत स्त्रियांकडे जर असतं ना सगळं हे काय म्हणतो ऑथॉरिटीज, तर युद्धच झाली नसती जगात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तू इकॉनॉमीचं म्हणलं ना, तर त्यांना छान भारी करता येते. तुझं रायांचं जर बघितलंस ना, ते त्यांनी इकॉनॉमी फार मॅनेज करता येते. झाली नसती ऍक्च्युली, ते फार नाही छान अँगलनं ते बघतात. म्हणजे पुरुष डायरेक्ट पण जर वेगळ्या अँगलनं म्हणतोय, जर रामाची ऑथॉरिटी जर हिच्याकडे असती, कुणाकडे सीतेकडे असती, किंवा द्रौपदी ही ऑथॉरिटी मेन म्हणजे ती जर गादीवर बसली असती, थोडक्यात जी सत्ता म्हणतो ना, सत्ता केंद्र, ती जर स्त्रियांकडे असती ना, तर ती युद्ध झाली नसती. छोटी छोटी भांडणं झाली असती, मी छान दिसते तू नाहीस असली वगैरे, किंवा जलसी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. मग तिथंच एंड झालं असतं. ठीक आहे, हे उंबऱ्याच्या आतल्या गोष्ट तिथंच ठेवा, बाहेर ते आलं नसतं तलवारी वगैरे. सो ते आलं कारण ते पुरुषांनी त्या सगळ्या गोष्टी वगैरे, व्हेरी रॉंग. ठीक आहे, तर त्यामुळं पण ॲट द एंड मला असं हेच सांगायचं होतं की या दॅट्स होत आलंय, पण चेंज होतोय. हां, म्हणजे ते होत आले म्हणजे ऑब्व्हियसली ते आता आपण या शतकामध्ये तर अजिबातच नाही असं म्हणू शकतो, पण स्टील काही काही एक अननोईंगली आपण करून जातो. ते आपण ऑथॉरिटी सबकॉन्शियसली हां, म्हणजे असं आपल्याला करायचं नसतं ते. ठीक आहे, पण ते होऊन जातं की यार तुला काय कळतंय, मम्मीला काय कळतंय वगैरे, पण त्यांना ॲक्च्युली जास्त कळतं. आणि इन्व्हेस्टमेंट पैशाच्या बाबतीमध्ये स्त्रियांना जास्त कळते. मला असं वाटतं त्यांच्याकडून शिकायला पाहिजे की कसं कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा काय ते. सो मला एवढंच असं वाटतं की स्ट्रॉंग माइंड म्हणजे आणि हे स्ट्रॉंग माइंडसेट ओके सांगितलं गेला पाहिजे. मला असं लिटरली वाटतं की त्या कॉलवरती तिला म्हटलं की म्हणजे आपण ज्यावेळी ते व्यक्त होत नाही कारण कोणीतरी काहीतरी म्हणेल तर गप्प राहणं हे चुकीचं आहे. कारण मला असं पर्सनली वाटतं कारण दुसऱ्याच्या अँगलनं मध्ये जगणं होतं ना काइंड ऑफ, मला हे करायचं आहे पण मी का नाही करणार आहे कारण जग काहीतरी मला म्हणणार आहे. का समजवायला जायचं आहे जगाला काइंड ऑफ. जवळचे असतील तर ठीक आहे पण ते पण एका काळानंतर फाट्यावर मारा हळूहळू लिटरली. सो मला असं वाटतं की लोकांना एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. लिव्ह, डू वॉट यू एक्झॅक्टली वॉन्ट, वॉट यू एक्झॅक्टली लाईक अँड लेट देम परस्यू इन देअर टर्म्स. वाय शुड वी डू देअर जॉब बाय द वे. राईट, आय एग्री. सो फाईन, थँक्यू. या थँक्स. काय किशन कृष्णत्व म्हणजे काय शंभू काय सांगितलं? नाही हा अनुभवण्याचा विषय आहे, बोलण्याविषयी तर काहीच नाही. वाव, हे बुद्धांचं उत्तर झालं. नाही सांग ना, हेच होतं का? हे बुद्धांचं उत्तर झालं. त्यांना विचारलं आत्मा काय, ते गप्प राहायचं.
आत्मा काय गप्प राहायचं ते मी अनात्मा काय सांगेल तसं काहीतरी गेलं ग्रेट आय लाईक दिस. खरं तर मग हे सगळं माझं बोलणं म्हणजे आपण स्टॉप पण करू शकतो म्हणजे एकदम फायनल झालं. बोलणं वाव टॅगलाईन होऊ शकते मी असं विचारतोय. ओके कृष्णत्व काय हा बोलण्याचा विषय नाही संपवा चला. छान ऍक्च्युली ऍट द एंड हेच आहे म्हणजे ज्ञानापेक्षा साधना महत्वाची आहे. तुमच्याकडे खूप आहे ते इम्प्लिमेंटच नाहीये कचरा आहे तो. त्यामुळे विवेकानंद म्हणतात एक विचार घ्या त्याला तुमच्या जीवनाचा ध्येय बनवा ते तुमच्या शरीरात नसात नर्व्हमध्ये सगळीकडे वाहू द्या. लायब्ररी मुखोद्गत करण्याचा काही उपयोग नाहीये. दॅट्स व्हॉट इट इज अँड व्हॉट ही इज सेइंग ॲक्च्युली सिमिलर टू विवेकानंद ओनली. ग्रेट. मी पण नाही बोलत त्याच्या पुढचं. नाही बोल सांग सांग बोल. काय कृष्णत्वच का? हां व्हॉट डू यू मीन बाय द कृष्णत्व. कृष्णत्व काय म्हणजे ह्या शब्दा काय कळतोय हा शब्द तुझ्यात तुला? जे सगळ्यांनी सांगितलं ते प्लस मी एक सांगते की हां म्हणजे प्रत्येक वेळी आपण विचार करतो आपली काही मतं असतात पण मग ती चुकू पण शकतात तर मग ते पण धरून पुढं चाललं पाहिजे. मला वाटतं की कृष्णत्व म्हणजे समृद्धी स्वतःची. मग ती स्वतःची समृद्धी साधत जर इतरांचं पण कल्याण होत असेल तर ते खूप चांगलं आहे. फक्त म्हणजे स्वतःची समृद्धी करायची याचा अर्थ रॉंग वेनं पण माणसं घेऊ शकतात. तर तसं नाही दुसऱ्यांचं पण कल्याण साधत जर तुम्ही पुढं गेला ना तर ॲक्च्युली मनाला एक गिल्ट नावाचं जी कन्सेप्ट आहे ना ती राहत नाही. ती जर कॅन्सल झाली लाईफमधून कुठल्या पण गोष्टीचं गिल्टच नसेल तर माणूस खूप पुढे जाऊ शकतो. जेवढा तो जाणार आहे त्याच्यापेक्षा खूप पुढे जाऊ शकतो. मला समृद्धी वाटतं कृष्णत्व म्हणजे स्वतःची केलेली समृद्धी इतरांसोबत. ते रतन टाटांचं वाक्यच आहे सक्सेस. त्यांना कोणीतरी विचारलं काय आहे सक्सेस ते म्हणजे अपलिफ्टिंग अदर्स विथ वन सेल्फ. म्हणजे जर मी सक्सेस होते तर इतर लोकांनाही त्याच्याबरोबर घेऊन जाणं काइंड ऑफ. नाहीतर ते म्हणले की फिलॉन्थ्रॉपी वगैरे करायची गरज नव्हती मला मी जगातला सगळ्यात श्रीमंत असतो. बट इतर लोकांना आपल्या बरोबर उंचावणं दॅट्स काइंड ऑफ सक्सेस. पण ती समृद्धी तेच कृष्णत्व. ग्रेट. आणि लोकच कशाला प्राण्यांना पण उचलूया म्हणून मी विगण आहे. सो थँक्यू. ओके व्हॉट डू यू मीन बाय कृष्णत्व. सगळ्यांनी सगळ्यात सांगितलंय. मला असं वाटतं की स्वतःला जे चांगलं आहे ते त्या एका लेवलपर्यंत नेऊन ठेवणं म्हणजे कृष्णत्व इन अ पॉझिटिव्ह वे. म्हणजे भले आपण वेगवेगळ्या डिग्र्या घेतल्यात पण तरी पण आता आपण एक कुठलं तरी वेगळं काम करतो ते सोडून करेक्ट त्यात आपलं पण भलं दुसऱ्याचं पण भलं आहे म्हणजे कृष्णत्व इन सिम्पल वर्ड्स. कृष्णत्वाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या डोक्यात पहिल्यानंतर हे चाललं की कुठे हाच प्रश्न आहे ना बहुतेक हात चालू आहे सगळ्यांसमोर की म्हणजे ऐकतोच हां ओळख मला पहिल्यांदा जाणवलं कृष्णत्व. म्हणजे मी भगवद्गीता वाचतो रेग्युलरली तर त्याच्यामुळे मला माहीत आहे की श्रीकृष्ण म्हणतो की मी चराचरात आहे किंवा प्रत्येकात मी आहे. म्हणजे आज आपण मायथॉलॉजीमध्ये पण हेच म्हणतो की चराचरात देव आहे. तर मला वाटलं की त्याची ओळख कृष्णत्व म्हणजे स्वतःची ओळख. आणि ह्याच्यामध्ये फक्त एक शब्द मला मिसिंग वाटला ते ओळख दाखवताना स्वतःबद्दल ती संघर्ष. ओके सो प्रेम हे संघर्ष मला ठीक आहे. ओके संघर्ष फक्त बाय डिफॉल्ट त्या प्रेमाबरोबर संघर्षातून उत्कर्षातून प्रेम आणि प्रेमातून करुणा. ओके बट जेवढं मला विचारशील तर प्रेमाबरोबर बाय डिफॉल्ट ते संघर्ष येतोच शब्द. कारण सगळ्यात मोठा प्रेम तर कोण कृष्ण दाखवतोय त्या महाभारतावरती युद्ध करून मारून सगळ्यात मोठी अहिंसा सुद्धा. आणि महाभारत पूर्ण संघर्ष दाखवलं आणि तिथे राहिलं असं वाटलं मला. म्हणजे प्रेम झालं उत्कर्ष झाला करुणा पण दाखवली गेली पण संघर्ष राहिला. म्हणजे हे तुमचे सगळ्यांचे आन्सर्स ऐकताना मला जाणवलं की तो पार्ट थोडासा हे वाटतो की संघर्षाचा. छान आहे. तुम्हाला काही विचारायचं आहे का? इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग एल्स टू मी. नाही तर मग तुम्ही विचारू शकता काही. तुझ्या डोक्यात काय विचार होता कृष्णत्व कसं असावं आणि काय असावं कृष्णत्व. ओके लास्टला ॲक्च्युली कृष्णत्व मला म्हणा विचाराल तर जे तत्व बाय डिफॉल्ट माणसाला जन्माबरोबर लाभलंय ती चेतना ते काय म्हणू शकतो. आता हे शब्दच वापरतोय आत्मा सत्य ब्रह्म त्या लेखात शेवटी असेल तेच सगळं कृष्णत्व आहे. हे आता एक्सप्लेन करायला म्हटलं तर ती म्हणली ना जसं 3 तास लागतील. ते करत आहे भारूड पारायण.
पण खरंच म्हणजे मला ऐकून जे बघतायत आणि आपल्यालाही सांगूयात की साधना महत्वाची आहे. साधना इन द सेन्स की आता ते असं घेऊ नका, प्रॅक्टिस ही घेऊयात, किती महत्वाचे आहे. तुमच्याच बाबतीत म्हणलं तर नाही कळत तर टेक्स्टबुक वाचून ती डिग्री नाही येणार, ती प्रॅक्टिस. आणि जसं तुम्हाला पण माहिती आहे की डॉक्टर हा प्रगल्भ त्या प्रॅक्टिसनंच होत जातो. आयुष्यातलं पण तसंच आहे. खूप डोक्यात असेल तर नाही होणार आहे, तर ते इम्प्लिमेंटच नाही केलं आयुष्यात तर फक्त कचरा आहे डोक्याचा. ओ सिर्फ खयाली पुलाव है, सिर्फ खा लो उसको, एवढंच आहे ते. हां, अजून विचारायचं आहे मला? हां, शंभू पर्सनल क्वेश्चन. ओके, दोन्ही भावांची पण नावं अशी कुठली? हां, तेजस राज आहे का? ओके, सो त्याचं मला तर आडनाव असं वाटतं की छान आहे, प्रणय फक्त नाव, रोमांस डिसलाईक होतोय. प्रणय मीन्स रोमांस काहीतरी, इंटेन्स रोमांस ऍक्च्युली. तर मला असं वाटतं की माझं मी आडनाव लावत नाही इन द सेन्स की मला वाटतं दॅट इज इनफ. इव्हन मी मला असं पर्सनली वाटतं की नाही, मला पूर्ण नावच घ्यावंसं वाटत नाही कोणाचं, मलाही नाही घ्यावंसं वाटत दुसऱ्याचं. दॅट्स वाय तेजाचं जेणं त्या फिल्म इंडस्ट्री वगैरे इथं बघतोय, पुण्यात राहिलाय, कास्टिझम खूप आहे. सो आडनावावरनं जज करतात, पण हे होत आहे खूप जास्त इंडस्ट्रीन, त्या सगळ्या गोष्टीत खूप जास्त आहे. आपल्याकडे तरी खूप सुज्ञ आणि फार भारी गोष्टी आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेला तर 3रा-4था प्रश्न अजूनही असतो, कोण जात, कुठल्या जातीतच. सो इथं मग कोणच सुटत नाही. ते यादव वगैरे तिकडं कोणतरी वेगळे आहेत मोठे, ते एरियानुसार पुन्हा बदलतं. दॅट्स वाय आय थिंक दिस इज काइंड ऑफ आर आन्सर टू द कास्टिझम. पण आर आन्सर टू तुम्ही कुठून आला हे नाही मॅटर करत आहे, आम्ही काय आहोत आत्ता ते मॅटर करत आहे. म्हणून ते आम्ही आडनाव वगैरे नाही. प्रणय हे फक्त मला छान वाटतं, येऊन मी आता सही पण बदलले, फक्त प्रणय. अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट टू बाय दॅट ओनली. सो ते हां. ओके, एनिथिंग एल्स डू यू वॉन्ट टू आस्क मी? लयच बोलायला लागलो की मी. फाईन. आहे काही प्रश्न विचारू शकता तुम्ही? डबल आवाज जातो त्याचा. आहे विचारा. आहे उत्कर्षा, डू यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग? संपलं. ओके, अभिमन्यू, आकांक्षा, दिव्या, शंभू, विचार काहीतरी. आम्हाला सांगायचं हां, करेक्ट. त्याला ती पांढरी आम्ही केलेली, तुम्ही जर ते आपलं शेअर केलं असेल त्याच्यावरती पांढरी बॉर्डर आहे बघा. पण आता ते आपण अशी केली होती. ती अशी का केली? कारण तो प्रिंटिंगवाला म्हणला की ते मुखपृष्ठ वाटत नाहीये आणि ते कसं तरी वाटतं. विचार करा की हे जर असं असतं तर, त्यामुळे त्याने ते पूर्ण केलं. तो म्हटलं हे छान दिसतंय. म्हटलं ठीक आहे. हां, इन्फिनिटी होत आहे ना? आपण बंदिस्त करत नाही ना. ओके, मला वाटलं माझा पहिला पॉईंट तुला आत्ता पटला वाटतं इन्फिनिटीचा. आपण बॉर्डर्स मध्ये नाही टाकू शकत. किती छान मायन्युटली लोक विचार करतात. ऍक्च्युली बघू, पुढच्या वेळी जर जुळलं तर प्रत्येकाचे फोटो देऊ. नको का? हां. शंभू म्हणला मेल आय डी. नंतर कोण बरं म्हटलं? तूच म्हटलास का फोटो? कोण? हां, म्हणजे आपण तसंही कोण दिसायला. हां, तिचा पण फोटो छान आला असता खरं. नाही, मला असं वाटत होतं, कारण युथोत्सव आठवतोय का? छान दिसत होतं फोटो पण. अगं नाही, हो का? काळे ब्लॅक अँड व्हाईट. मला तर असं सुरुवातीला वाटत होतं इथं मागं माझा स्वतःचा फोटो नाही. बरं ठीक आहे, हे काय 38 झालेलं आणि हे शेवटचं पान राहिलंय बघा, शेवटचं. ओके, तर इथं काय करावं असं झालेलं, कारण हे 4च्या टप्प्यात प्रिंट करावं लागतं, म्हणजे 4x4 असावं लागतं. मग मी ह्याला म्हटलं की मी असा फोटो देतो, धन्यवाद, आणि शेवटी टाकतो प्रिंट करू. शब्द विचारताय आता काय मी जास्त एडिट करू शकत नव्हतो, मला सगळं सांगून दिलं काय सांगायचं ते लवकर टाका. आणि एक तर ह्याची प्रिंट करायचं काही कळत नाही, जेवढं लवकर पाठवणार त्यात ह्याच्या 100 करेक्शन्स आहेत. ही याला जोडायचं आहे, ती त्याला जोडायचं आहे. ती मला म्हणते असा एक फोटो टाकून देते.
तर ते 2 पानं फक्त एक्स्ट्रा वाढवली, तर त्यात एक भारी झाली की ते लास्टचा श्लोक आला आणि ज्याचा काही अर्थ काय माहित नाही मला. तो सांगतो की तो सगळ्यात शेवट आहे, तो महत्वाचा आहे सांगण्यात श्लोक. नाही आहे ना काही विचारायचं? हां छान, त्याला एंड करू, भुका लागलेत लोकांना. ओके सो शेवट हाच करूयात की कृपया वाचा, कळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि सांगा काय कसं आहे तुम्हालाही आणि जे ऐकतायत त्यांनाही. ओके, त्या शेवटचा जो श्लोक आहे तो एकदा वाचतो, माहीत नाही मला किती छान वाचता येईल तो, पण तरीही प्रयत्न करतो. भगवद्गीतेतला 18वा अध्याय 63वा श्लोक. शंभू ऐक. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्य दुयतरम मया विमृशयित दशेशेन यथेच्छसी तथा कुरु. ह्याचा अर्थ असा होतो की हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की हे सगळं, हा 18वा अध्याय सगळ्यात शेवटचा अध्याय बरं का. श्रीकृष्ण सांगतोय की अर्जुनाला हे सगळं सांगितलंय मी, हे गूढ ज्ञान आहे वगैरे वगैरे, हे सगळं सांगितलंय. त्यानंतर आपण ते खूप बोललोय वगैरे, तू प्रश्न विचारलेत, पण तुला जशी इच्छा असेल तसंच कर तुझ्या सत्संग विवेक बुद्धीला, मी म्हणतोय म्हणून करू नको. सो हे सांगून श्लोक 1 ह्या अंकाचं हे सांगायचं होतं की आम्ही जे सांगितलंय ते अल्टिमेट नाही आहे. तुम्हाला जसं पटवून घ्यायचं असेल, तुम्हाला जसं वाटत असेल, तुम्हाला जसा विचार असेल सत्संग विवेक बुद्धीला, तसंच करा. आणि हीच एकूण आपली संस्कृती आहे भारतीयांची. म्हणजे इथं चार्वाक नावाचा ऋषीसुद्धा, जो देव नाही आहे आणि जो म्हणतो की कर्ज गाडान तुप्प्या, कारण उद्या माहिती नाही येणार आहे का. सो ती फिलॉसॉफी सांगणारा देव नाही आहे, काहीतरी भोंगळ म्हणणारा सुद्धा ऋषी आहे आपल्याकडं. त्यानंतर बुद्धांनी आणि महावीरांनी सुद्धा सांगितलं की देव वगैरे नाही आहे. जिथं अस्तिक दर्शन होते त्यांना पण त्यांनी नाकारलं पूर्ण, कारण वेदांचं कर्मकांड वगैरे ते सुद्धा आपल्याकडे इवन आपण तर त्यांना 9वा अवतार म्हटलं बुद्धांना. करेक्ट. सो इथली संस्कृती आणि भारतानं टॉलरन्स किंवा पुढच्या व्यक्तीचं मत हे आदरानं घ्यायचं वगैरे बघितलेलं आहे. होप सो की तुम्ही ती भारतीय संस्कृती तुमच्या नसानसांमध्ये एकूण जगण्यामध्ये काय म्हणू शकतो इम्प्लिमेंट करत असाल, जगत असाल. नाही तर मग तुम्ही काइंड ऑफ भारतीय नाही आहात, कारण हीच आपली संस्कृती आहे की इथं आपल्याला नावं ठेवली तरी किंवा काही म्हटलं तरी तोही ऋषी होतो. सो एंड हेनच करूयात की यथेच्छसी तथा करू. बाकी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या नको राहू दे, हे नंतर जाणार आहे, सोड, हे एडिट पुढे होणार आहे. थँक्यू. सो ओके, सो वी आर एंडिंग इट हिअर.